नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक 1 बद्दल सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया। तर ऐका, श्री सद्गुरू अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरित्राच्या सुरुवातीस श्री गुरुदत्त, श्री सरस्वती, श्री गजानन, श्री कुलदैवत या सर्वांचे स्मरण करून मी मनपूर्वक नमस्कार करतो। आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील, जे सर्व देव व गुरु ह्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत। भक्त पुंडलिकाने आई वडिलांची जी सेवा केली त्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या भेटीस आले, तेव्हा त्यांच्या चरणी माझे शतश प्रणाम। ब्रह्म, विष्णू, महेश हे तिन्ही देवांचा अवतार श्री दत्तात्रय यांच्या आश्रयाला सदैव चारही वेद श्वान होऊन राहिले आहेत। त्या सच्चिदानंदास ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण होण्याचे वरदान मागतो, ज्याचे भाल विशाल असून नाक सरळ आहे, मुख सुहास्य असून दंतपंती कुंदाच्या कळ्याप्रमाणे शुभ्र आहेत, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्याच्या हृदयावर कोटी सूर्याचे तेज असलेल्या रत्नांच्या माळा आहेत, त्यांच्या बेंबीवर कमळ उत्पन्न झाले असून त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा जन्म झाला, ज्याचे गुणवान गाता गाता चारही वेद थकले, अशा त्या परममंगल विष्णूस माझा नमस्कार असो। ब्रह्मसूत सरस्वतीस मी दोन्ही हात जोडून नमन करतो। हे माते, श्री ग्रंथ रचना करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे। मी अज्ञानी व मूढमती असून मला काव्य रचनेचे ज्ञान नाही, तेव्हा हे माते सरस्वती मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे। स्वात्मसुखात तल्लीन झालेल्या साधू वृंदांना, ज्याने भेदाभेद माहीत नाही, जे सदा आनंदी असतात, त्यांना माझा नमस्कार असो। कविकुल शिरोमणी कवी कालिदास यांच्या ग्रंथरचना पाहून विद्वानही माना डोलवतात, त्या श्रीधर स्वामी व वामन पंडित यांना माझा नमस्कार। संत कवी तुकाराम महाराज व ह्यांच्यासारखे इतर संत कवी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्याकडून त्यांच्यासारखी सुंदर कथा ग्रंथरचना करून घ्यावी। 1856 साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवास केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती। स्वतःला सुशिक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाम मार्गाला लावत होते। तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांनी परत धर्मामागे लावले। लोकांना नाना प्रकारचे चमत्कार दाखवून भक्तिभावाने वागणाऱ्याचे मनोरथ पूर्ण केले। अशा श्री समर्थांचं साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती भाविक जनांपुढे विनम्र भावाने ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे। वास्तविक पाहता मी स्वामी महाराजांचे चरित्र अगाध आहे, ते लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यापुढे पंथीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने मी पर्वत सहज उचलीन असे म्हणण्यासारखे आहे। तेव्हा हे दिनांच्या कैवारी श्री स्वामीनाथ हे ग्रंथलेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावी, हीच इच्छा। आता मुख्य म्हणजे वाचणारे किंवा ऐकणारे श्रोते, जे महापंडित व चतुर असून विद्वानही आहेत, त्यांच्यासमोर मी लिहिलेले कवित्व ठेवतो। मला माहीत आहे की ते थोर श्रोते सद्गुणांचे पारखी आहेत, तरी हे सर्व श्रोते माझे हे लिखाण वाचून नक्कीच कौतुक करतील। श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला आहेत, त्या सर्वात विस्तार करणं गेलो तर एखाद्या समुद्रासारखा आहे। ग्रंथ तो वाढूनच जाईल, म्हणूनच त्या चरित्ररूपी महासागरातून अत्यंत अनमोल असे काही मोती मी या ग्रंथात घेत आहे। तर आपणासारख्यांनी सुसज्जनांनी प्रेमाने या ग्रंथाचा स्वीकार करावा। एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातूनच काही सुंदर सुगंधित फुले वेचून माळाने त्यांचा सुबक हार गुंफावा। त्याचप्रमाणे हा कवीही चरित्र सारामृताच्या रूपाने काही कथारूप निवडून सुमंगांच्या हाराप्रमाणे आपल्या गळ्यात घालीत आहे। आपण त्यांचा स्वीकार करावा अशी हात जोडून आपणास प्रार्थना करतो। या फुलांना सुगंध आपल्या मनास तृप्त करेल, शांती करेल। आता येथेच वास्तविक थांबून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा मी आपणास ऐकवणार आहे। त्यात विष्णू कवी केवळ निमित्त मात्र असून करते करविते दयाळू कृपाघन श्री स्वामी समर्थच आहेत।
तर श्रोत्यांनो कृपया ध्यानात घ्यावे. शंकरासारखे विरक्त, सूर्यासारखे तेजस्वी, यमासारखे दुष्टांना शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेमळ अशा श्री सद्गुरू महाराजांच्या परमपावन चरणांवर ज्ञानरूपी मधु मिळावा यासाठी विष्णुकवी भुंगा होऊन रुंजी घालणार आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पारख आहे. प्रेमळ भक्तांनी त्याचा आनंदाने आणि आदराने सन्मान करावा. तर मित्रांनो, पहिला ग्रंथ हा इथेच समाप्त होतो. दुसरा ग्रंथ ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.